की ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय. बाबासाहेब लिहितात की ब्राह्मणाला किंवा वैदिक धर्माला प्रतिक्रांती करायची गरज का पडली, तर चातुर्वर्ण्य व्यवस्था मजबूत करण्याकरता. चातुर्वर्ण्य व्यवस्था पहिली होती का, तर होती, पण ती जन्मावर आधारित नव्हती, ती गुणावर आधारित होती. आणि ती गुणावर आधारित असणारी आपण पहिल्याच प्रकरणात बघितलं होतं की ज्याला वर्ण देण्याचा अधिकार गुरुला होता तो काढून बापाला देण्यात आला आणि मग ती जन्मावर आधारित झाली. आणि त्या आधारित झाल्यानंतर मग तिला मजबूत करण्याकरता ही सगळी वाङ्मय निर्मित करावी लागली. आणि मग ही निर्मित करताना त्या प्रतिक्रांतीमध्ये शक्यता शोषित वर्गालाच क्रांतीची गरज असते. आणि सगळ्यातला शोषित घटक कोण असेल, तर शूद्र, अतिशूद्र. या चातुर्वर्ण्यामध्ये सगळ्यात अन्याय कोणावर झाला असेल, तर शूद्र आणि अतिशूद्रावरती. अतिशूद्र म्हणण्यापेक्षा ते अवर्ण आहेत त्यांच्यावरती. परंतु बाबासाहेब लिहितात की ह्या ब्राह्मण धर्माने क्षत्रिय आणि वैश्यांना पण सोडलेलं नाहीये. प्रतिक्रांतीमध्ये त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, त्यांच्याबरोबरही युद्ध झालेले आहेत, त्यांच्याबरोबरही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष केलेले आहेत. नुसते वाङ्मयात लिहून ठेवल्यामुळे पुढे संघर्ष झालेले आहेत. त्याच्या संघर्षाचे इतिहासातले उदाहरण शिवाजी महाराज आहे. राम आणि हे इतिहासाचे उदाहरण नाही. राम क्षत्रिय असला तरी वशिष्ठ नावाचा पुरोहित त्याचा गुरु वाङ्मयात होता. परंतु शिवाजी महाराजाला राजा करण्यातही ब्राह्मणांनी नकार दिला आणि शेवटपर्यंत षडयंत्र करून शिवाजी महाराजाचा मृत्यूही संदिग्ध आहे. शिवाजी महाराजालाही जहर घालून मारलं असा एक प्रवाह आहे. ते सांगताना वेगळं सांगतात, परंतु शिवाजी महाराजाला जहर घालून मारलं म्हणून त्या मनुस्मृतीचा किंवा चातुर्वर्ण्याचा प्रभाव आत्तापर्यंतही चालू आहे. आणि एकदम आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर तुमच्या नवीन लोकसभेच्या वास्तूचं उद्घाटनाला द्रौपदी मुर्मूला बोलवल्या जात नाही, आहे की नाही. आजही ब्राह्मणशाही असते. तुमच्यावाला मोदी भटांच्या पुढे नतमस्तक होतो. म्हणून आजही मनुस्मृतीचं 10 चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यांनी क्षत्रियांनाही सोडलं नाही. क्षत्रियाबरोबर त्यांच्या वाङ्मयामध्ये कसे कसे प्रकार झालेले आहेत ते बाबासाहेबांनी इथे नमूद केलेत. आज आपण त्याच्यावरतीच चर्चा करू, विचार करू आणि पठन करू. हिंदूच्या पवित्र वाङ्मयात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संघर्षाची अनेक उदाहरणं आहेत. इतकेच नव्हे तर दोहाच्या रक्तपात झाल्याची उदाहरणे आहेत. पहिली घटना म्हणजे वेना राजा. वेना हा क्षत्रिय राजा होता. विविध अधिकाराच्या संदर्भात त्याच्या ब्राह्मणाशी संघर्ष उडाला. पुढील घटना हरिवंश मधून घेतली आहे. एकदा एक अत्रेय कुळातील प्रजापती नीतिमत्तेचे रक्षण करणारा होता. त्याचे नाव अंग असे होते व तो गादीवर होता. त्याचा मुलाला प्रजापती वेना असे कर्तव्याचे वेगवेगळे कौशल्य होती. मृत्यूची कन्या सुनीताचा तो पुत्र होय. हा मृत्यू कन्येचा पुत्र आजोळीचा वारसा असून त्याने आपली कर्तव्य सोडून इच्छेनुसार स्वैराचारी वागत असे. तो लोभी होता. ह्या राजाने अधार्मिक आचारसंहिता प्रस्थापित केली. वेदाज्ञानाचे त्याने उल्लंघन केले. कायदा धाब्यावर बसविणे हा त्याचा आवडता छंद होता. धार्मिक पावित्र्य ग्रंथाचा अभ्यास न करता लोक त्याच्या कारकिर्दीत राहत असत व यज्ञात मद्यपानावर निर्बंध नव्हते. यज्ञ करू नये किंवा बळी देऊ नये अशी निर्दयी महत्वाकांक्षा प्रजापतीची होती. तेव्हा त्याचा नाच जवळ आला. त्यावेळी तो म्हणाला, मी कर्म आहे, यज्ञ करताय म्हणून यज्ञात टाकावयाच्या आहुतावर बळी मलाच अर्पण केला पाहिजे. कर्तव्याच्या नियमाच्या असा उल्लंघनाने तो अतिशय उर्मट व उद्धट बनला. त्यावेळी मरीची ऋषींच्या नेतृत्वाखाली सर्व ऋषी त्याला म्हणाले, आम्ही स्वतः एक अभिषेक करणार असून तो बरेच वर्षे चालेल. वेना यात अनैतिक असे काही नाही. प्रजापती अत्री कुळातील तो असल्याने तू या अभिषेकास संरक्षण द्यावे. पण मूर्ख वेना, चांगल्या गोष्टीचे अज्ञान असलेला वेना विकट हास्य करून त्या ऋषीने म्हणाला, माझ्यासारखे कर्तव्याचे पालन कोण करतो? मी कोणाची म्हणून आज्ञा पाळावी? आपल्या अधिकाराचे अज्ञान दाखविता तो पुढे म्हणाला,
सत्य, कठोर, दाहक आणि पवित्र ज्ञानात माझ्यासारख्या या पृथ्वीच्या पाठीवर दुसरा कोण आहे? मी सर्व सृष्टीचा कर्तव्याचा स्रोत आहे हे तुम्हाला माहीत नसल्याने तुम्ही सर्वजण भ्रमात पडलेले आहात. माझ्यावर विश्वास ठेवण्यास तुम्ही मागे पुढे पाहू नका. मी मनात आणले तर हे सर्व जग उलथून टाकीन आणि जलप्रय करून टाकीन. ज्यावेळी मूर्ख, उद्धट, वेना, एकच नाही असे दिसता क्षणी बलशाली ऋषीने संघर्षाचा पवित्रा घेतला व आपली डावी मांडी चोळली. मांडी चोळल्यामुळे त्यातून बुटका काळा माणूस झाला व हात जोडून उभा राहिला. तो संतप्त असल्याचे पाहून अत्री त्याला म्हणाले, खाली बस निशित. तो निशित कुळाचा संस्थापक बनला व कोळी लोकांचा कुलपुरुष झाला. काही लक्षात आलं तुमच्या? काही नसतं. हरिवंश महाभारतामध्येच हरिश्चंद्र राजाची कथा तुम्ही ऐकली असेल, उडत उडत कानावर असेल. त्याच हरिवंशामधून घेतलेली ही कथा आहे. 5-6 कथा आहेत. हरिश्चंद्र राजाची कथा एकदम नंतर येते. बाबासाहेब म्हणतात हे का कारण? हा वेना प्रजापती आहे. वेना प्रजापती उन्मत्त झालाय आणि तो ब्राह्मणाचं ऐकत नाही. काय होतं ब्राह्मणाचं कार्य? पहिलं की ब्राह्मणाने यज्ञ करावा आणि त्या यज्ञाचं संरक्षण क्षत्रियाने करावं. त्याने फक्त संरक्षण करावं आणि क्षत्रियांना दानही करावं. क्षत्रियाचं संरक्षण म्हणजे क्षत्रिय राजाने त्या ब्राह्मणाला दानही करावं. ते यज्ञामध्ये जे जे बी काही भेटेल ते कोणाला जाईल? ब्राह्मणाला जाईल. परंतु हा वेना प्रजापती उर्मट झाला आणि त्याने सांगितलं हे काही करायची गरज नाही, मी स्वतःच देव आहे, याच्यामध्ये जे बी काही बळी मिळतील ते मलाच मिळाले पाहिजे. आणि मग त्यावेळेसचा ऋषीचा एक मोठा समूह. आता परत इथं लक्षात घ्या, बाबासाहेबाला लिहायचे ऋषी म्हणजे कोण? ब्राह्मण. ऋषीचे प्रतिनिधी कोण आहेत? ब्राह्मणाचे प्रतिनिधी ऋषी. आणि म्हणून तुम्हाला कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की गोत्रात लग्न होत नाहीत. गोत्र म्हणतात की नाही? गोत्र कोणानुसार असायचे? गोत्र म्हणजे मूळ पुरुष. जो मूळ पुरुष आहे त्याच्या नावाने वाढणारी संख्या. मग त्यांच्यातलं गोत्र कोणाच्या नावाने यायचं? तर गोत्र हे ऋषीच्या नावाने असतं. म्हणून आत्री, वैशपान, द्रुवास हे गोत्र त्यांची असायची. ब्राह्मणामधून गोत्र क्षत्रियापर्यंतही आली. त्यांच्यामध्ये गोत्र होतं. परंतु इकडे द्रविडियनमध्ये काय घुसवलं? त्यांच्याकडे गोत्र आहे, तुमच्याकडे कुळी आहे. म्हणतात ना 92 कुळी, 96 कुळी, 91 कुळी असे आहेत की नाही, हे घातले होते. त्यातला हा आत्री कुळातला हा. आता तुम्ही विचार करा की बाबासाहेब इथेच थोडीशी गल्लस सांगतात की कुळ कोणापासून निर्माण होतं? तर ऋषीपासून. ऋषी कोण आहे? तर ब्राह्मण. आणि क्षत्रियाचंही गोत्र कसं ब्राह्मणाचं होऊ शकतं? आत्री कुळातला आहे ना. आत्री कुळातला बाबासाहेब सांगतात की हा वेना. आता इथे लिहिताना थोडस लक्षात घ्या. कधी कधी बाबासाहेब त्याला काय मूर्ख म्हणतात. मूर्ख कोणाच्या भाषेत आहे? तो ब्राह्मणाच्या भाषेत. कारण वेद मानत नाही, त्यांची होम हवन करायला परमिशन देत नाही. आणि म्हणून ती ब्राह्मण क्रोधित होतात. आणि ब्राह्मण क्रोधित झाला तर नेमकं त्याला नाश पावण्याकरता काय करतात? तर आपली मांडी चोळतात. आणि ती मांडी चोळल्यावर काय निर्माण होतो? तो एक काळा बुटका पुरुष निर्माण होतो. आणि तोच कोळ्याचा पहिला पुरुष आहे. तो कोळी त्याचा नाश करतो. मांडी चोळून निर्माण झालेला निषाद म्हटलं त्याला. निषाद म्हणजे कोणाचा? कोळ्यांचा पुरुष. आणि तो वेणी प्रजापतीचा नाश करतो. म्हणजे ब्राह्मणाने नुसती मांडी जरी चोळली तरी तुमच्यातला दुश्मन ते निर्माण करू शकतात आणि क्षत्रियाचा नाश करू शकतात. काय दर्शवायचं इथं ब्राह्मणाला? की तुझ्या हातामध्ये केवढंही शस्त्र असलं तरी ब्राह्मणाच्या पुढे ते कामाचं नाहीये. बाबासाहेब इथेच सांगतात की हे वाङ्मय कोणाकरता निर्माण केलंय? जसं क्षुद्रा करताय तसं क्षत्रिय करताय, की क्षत्रियांनी पुढे जास्त होऊ नये. आणि म्हणून क्षत्रिय राजे आपल्या पदरी. शिवाजी महाराजाचाही नाईलाज झाला होता. कारण शिवाजी महाराजचा पंतप्रधान कोण आहे? मोरोजी पिंगळे. मुसलमान आहे का तो? ब्राह्मण आहे. नाविलाज होता महाराजाचाही त्यावेळेस. कारण शिकले सवरलेले मनुस्मृतीनुसार ब्राह्मणच होते. म्हणून
शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये एक हंबीरराव मोहिते सोडले तर बाकी सगळे ब्राह्मणच होते. नंतर नंतर मग शिवाजी महाराजांनी बंडखोरी केली की आपल्या सैन्यामध्येही त्यांनी भरती मुसलमान केले. त्याच्यानंतर त्यांचा वकीलही काजी हैदर आहे. ही बंडखोरी नंतर झालेली आहे, पण मनुस्मृतीनुसार महाराजही मजबूर झालेले आहेत त्यावेळेस. आणि म्हणून महाराजाला राज्यकारभार करताना ह्या लोकांनी बऱ्याचशा गोष्टीत अडचणी आणलेल्या आहेत. महाराज खंबीर होते, परंतु बाबासाहेब जसे सांगतात की क्षत्रियालाही त्याने पुढे तर येईल, क्षत्रिय त्यांनी वंशच नष्ट करून टाकलेला आहे. परशुरामात आहे पुढे बघ लिहिलंय ते. असा हा वेना प्रजापती यांनी त्यांचं ऐकलं नाही, म्हणून ब्राह्मणांनी मांडी सोडून निषाद निर्माण केला आणि क्षत्रिय राजाचा निपात केला. बाबासाहेब म्हणतात ही प्रतिक्रांतीमध्ये फक्त भीती घालण्याकरता निर्मित केलेली गोष्ट आहे. मग त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी निर्माण केल्या, शाप आणि उशाप. शाप देण्याचा अधिकारही कोणाला आहे? ब्राह्मणाला, कारण ब्राह्मणाशिवाय दुसरा कोणी शाप देऊ शकत नाही. ही कुठून चोरलेली क्रिया आहे? भगवान बुद्धाच्या सत्यक्रियेने. भगवान बुद्ध सत्यक्रिया करायला सांगतात, शाप द्यायला नाही सांगत. भगवान बुद्धाची सत्यक्रिया होती. अंगुलीमालाला ते सांगतात की जा, बाई गर्भवती आहे, ती अवघडली, जाऊन तिथे सत्यक्रिया कर, सत्यक्रियेचं फळ मिळेल. याला चॅलेंज करायचं होतं, तर शाप आणि उशाप नावाच्या दोन्ही गोष्टी घालून दिल्या आणि त्याही कोणाच्या हातात दिल्या? ब्राह्मणाच्या हातात दिल्या. माइंड वरती घाला करणं हे ब्राह्मणाचं कसं काम आहे? बाबासाहेब तेच प्रतिक्रांतीमध्ये लिहितात. त्यांनी शूद्र तर सोडा, पण क्षत्रियही सोडले नाही. क्षत्रियाच्या पिढ्यावर मग ते होत गेले. बऱ्याचशा कथा आहेत. आता याच्यामध्ये बाबासाहेब रामायणातली कथा कशी आहे? रामायण घडतच कसं मुळात? तर हा विश्वामित्र, पुढे विश्वामित्राची कथा येते. विश्वामित्र क्षत्रिय आहे. एक याच्यात नसलेली गोष्ट सांगतो. विश्वामित्र हा त्या अयोध्येमध्ये जातो आणि राम आणि लक्ष्मण हे कुमार आहेत अजून. तो मागणी करतो त्या दोघांची. कशा करता? की मला यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञामध्ये राक्षस लोक विघ्न आणतात. राक्षस म्हणजे कोण असले पाहिजे? राक्षस म्हणजे तुमचे माझे पूर्वज, कारण त्यांना पहिल्याही त्या गोष्टी मान्य नव्हत्या. आजही गोष्टी मान्य नाही. आजही आता आम्ही मान्य करून घ्यायला लागलो. गणपतीच्या ह्याच्यात जातो आम्ही. गणपतीतला अजून एक गुपित सांगतो तुम्हाला. जेव्हा या प्रथा आणि ना, लोक काय म्हणतात, गणपती लोकमान्य टिळकांनी कशा करता चालू केलं? इंग्रजाच्या विरुद्ध लोक एकत्र करण्याकरता. सपशेल खोटं. आणि हे मी म्हणत नाही, त्या वेळचे चिपळूणकर त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की इंग्रजाच्या विरुद्ध काही नाही. याला दोन कारणं होती की महात्मा फुलेने रायगडावर शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली होती आणि पहिली जयंती साजरी केली. त्या ब्राह्मणाच्या डोक्यात आलं की जर हा शिवाजी, कारण तोपर्यंत जसा बुद्ध धर्म लपलेला होता तसे शिवाजीही लपलेले होते. महाराष्ट्राला माहिती नव्हतं. त्या समाधीच्या भोवती सर्व वेलबिल वाढले होते. ते महात्मा फुलेने अजून त्याच्यातली गोष्ट आहे, लोक सांगत नाही, घाबरतात. महात्मा फुलेंनी ती समाधी शोधून काढली. खालच्या पाचार मधला जोशी नावाचा ब्राह्मण जाऊन त्या समाधीवरती लघवी केली. हे लिहिलेलं आहे. ज्योतिबा फुलेला एवढा वाटला म्हणून त्यांनी जयंती सुरू केली. आणि लोकमान्य टिळकाला जेव्हा पुढचा धोका लक्षात आला की जर पूर्ण महाराष्ट्रभर शिवाजी महाराज गेले तर ब्राह्मणाच्या रोजगार हमीचं काय होईल? कारण लोक जयंती साजरी करतील ना. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी माघमध्ये जन्म झालेला गणपती तुमच्या श्रावणात आणून ठेवला आणि गणेश उत्सव सुरू केला. कारण शिवाजी महाराजाच्या जयंतीला आतापर्यंत शिवाजी महाराजाची जयंती एवढी संदिग्ध ठेवली होती की ती मराठी महिन्यानुसार करायची का इंग्रजी महिन्यानुसार करायची. याच्या पाठीमागचं केवढं मोठं षडयंत्र असतंय. कारण मराठी महिन्याचं कॅलेंडर फक्त भारतामध्ये मानलं जातं आणि शिवाजी जगभर जायला नको म्हणून ते मराठी महिन्यानुसार त्याच्यावर जयंती साजरी करत होते शिवाजी महाराजाची.
आपल्यानंतर सरकारच्या लक्षात आल्यानंतर मग त्याच्यावरती एक कमिटी नेमून शिवाजी महाराजाची जन्मतारीख इंग्रजी महिन्यानुसार कुठली येईल ती शोधून काढली आणि आता ती इंग्रजी महिन्यानुसार साजरी करतात. एवढे षडयंत्रकारी ते असतात. लोकमान्य टिळकांनी परत दुसरं एक कारण आहे, महात्मा फुलेचंच कारण नाही, दुसरं एक कारण कुठलं आहे की त्यावेळेच्या मोहरम मध्ये, आताही मोहरमच्या यात्रा निघतात की नाही, त्या मोहरमच्या जत्रेमध्ये हिंदूची पोरं जाऊन नाचायची. लोकमान्य टिळकाच्या लक्षात आलं की हे असंच जर चालू राहिलं तर आपली पोरं मुसलमान, आता आपली जशी जातात की नाही, नाचायलाच जातात ना, आपली दहीहंडी फोडायला जातात, नाचायला, प्रथा का पाडायचे असतात. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांचं तिथलं नाचणं इथे आणून ठेवलं. गणपती उत्सवामध्ये त्याचं विसर्जन करतानाही नाचायचं आणि गणपती घेऊन येतानाही नाचायचं. कशा करता तर ती मोहरमच्या याच्यात जाऊन नाचत होती, म्हणून ही प्रथा निर्माण करण्यात आली. धर्म टिकवण्याकरता चुकीच्या प्रथा त्यांनी निर्माण केल्या, म्हणून 78ला संतोषी माता निर्माण होते, शत्रुघ्न सिन्हा साईबाबाला उजेडात आणतो आणि त्या प्रथा एवढ्या पडतात की त्या आता बुजायचं नाव घेत नाही. तसंच आहे याच्यामध्ये की बाबासाहेब लिहितात की यांनी एकदा लिहून ठेवलं आणि ते लिहून ठेवलेलं आजपर्यंत चालत आलं. तिथे त्यांनी काल्पनिक राजाला वेणू, काल्पनिक लेला हरिश्चंद्र, काल्पनिक रामाने शंभुकाचा वध केला, तो आतापर्यंत चालूच आहे, क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या. म्हणून क्षत्रियालाही त्यांनी सोडलं नाही. जसं क्षुद्र शंभुकाचा खून केला तसा क्षत्रिय वेणा राजाही त्यांनी, आणि तोही क्षुल्लक कारणे. बघा, दोन गोष्टी आहेत. परत ब्राह्मण एवढे हुशार आहेत की ब्राह्मणाला काय दाखवायचं होतं की तुमच्या हातामध्ये शस्त्रास्त्र लाख असतील पण तुमचा नाश करताना आम्ही ती मांडी चोळू की तुम्ही मरसा. मांडी चोळी निषाद नावाचा तो एक बटू निर्माण झाला आणि त्यांनी त्या वेणाला मारलं. दुसरी घटना पुरुवस राजाची. पुरुवस हा आणखी एक क्षत्रिय राजा होय. इलाचा पुत्र व मनुव्यवस्थाचा नातू. महासागरातील 13 बेटावर त्याचे साम्राज्य होते. त्यांनी ब्राह्मणाशी जो संघर्ष केला त्याचा उल्लेख महाभारतातील आदी पर्वात केलेला आहे. पुरुवस अधिकार प्राप्त असल्याने उन्मत्त बनला होता. ब्राह्मणाशी संघर्ष करून तो त्याचे दागिने लुबाडू लागला. ब्राह्मणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. ब्राह्मणाच्या स्वर्गातून सनत कुमार आले व त्याला ताकीद केली, परंतु त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केले. अखेर शेवटी संतप्त ऋषींनी त्याला शाप दिला व त्यामुळे तो नष्ट झाला, त्याचे साम्राज्य लयास गेले. दुसरा कोण आहे? पुरु. याला तो शाप देऊनच नष्ट करून टाक. शापाची प्रकार एका याच्यात नाही, त्याने कुठपर्यंत आणलेत ते कर्णापर्यंत आहे. कर्णाला शाप आहे, 2 लोकांनी शाप दिलेले आहेत कर्णाला. रथाचा तुम्ही त्याची मालिका बघितला असेल तर कर्णाचं रथाचं चाक जमिनीत गाडल्या जातं. का गाडल्या जातं तर कर्णाच्या हातून एका वासराचा बाण लागून हे झालेला असतो आणि म्हणून तो ब्राह्मण याला शाप देतो की जेव्हा तू युद्धात लढायला जाशील, जशी माझी गाय अंबरते तसं तुझ्या रथाचं चाक जमिनीत गेल्या जाईल. दुसरा शाप कुणी दिलाय? परशुरामाने. कारण परशुरामाकडे हा ब्रह्मास्त्र शिकायला जातो. द्रोणाचार्य शिकवायला मना करतो आणि म्हणून हा परशुरामाकडे जातो. परशुराम कोण आहे? ब्राह्मण आहे. पण त्या परशुरामाने 18 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे, म्हणून तो ब्राह्मणाशिवाय ब्रह्मास्त्र कोणाला शिकवत नाही. आता इथे ती 8 आहे, परंतु भीष्म हा परशुरामाचा चेला आहे. म्हणजे असंबंध, असंयुक्तिक किती गोष्टी आहे त्या दाखवूनही दिल्यात. पण इथे शाप आणि वरदानाची गोष्ट सांगतो की जेव्हा कर्णाला पूर्ण ब्रह्मास्त्र शिकवल्या जातं, ते ब्रह्मास्त्र शिकवल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची त्यांच्यात ती असते आणि म्हणून गुरुदक्षिणा मागायची आणि मग त्या परशुरामाला झोप येते आणि तो कर्णाच्या मांडीवर झोपतो. किती खोट्या गोष्टी आहेत त्या थोडस तर्काने बघा. त्याच्या मांडीवर झोपतो तो एक भुंगा,
कारण या सूतपुत्राला ब्रह्मास्त्र मिळू द्यायचं नाही. म्हणून त्यावेळेचा जसा आता परत याच्यात विचार करा की भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त होण्याकरता अडचणी कोणी आणल्या होत्या? माराने. कुणी अडचणी आणल्या होत्या? माराने. मार म्हणजे काय? तुमच्या मनाच्या प्रतिमा आहे, गढूळ झालेलं मन आहे. त्यांनी प्रत्यक्षात त्या इंद्रालाच भुंगा बनवला आणि तो कर्णाच्या मांडीजवळ कोरायला लागला. कर्ण म्हणतो जर मी मांडी हलवली तर माझ्या गुरुची नींद उडून जाईल, झोप उडेल, आणि म्हणून तोही पठ्ठ्या त्या भुंग्याला मांडी खाऊ देतो. याच्यातल्या 2-4 गोष्टी तर्काने बघा कशा आहेत. तो भुंगा ऐकत नाही, तो त्याची मांडी कोरत 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 वर येतो, परत त्या परशुरामाच्या कानाला चावतो. तो परशुराम जागा होतो आणि बघतो तर कर्णाच्या मांडीतून पूर्ण रक्त गेलेलं असतं. आणि मग तिथे खरी गोष्ट परशुराम बोलतो की तू ब्राह्मण होऊच शकत नाही. कर्ण म्हणतो का? कारण ब्राह्मणात एवढं धैर्य नाहीये, एवढी सहनशीलता ब्राह्मणात नाही. हे त्यातले शब्द आहेत. मग तू सांग कोण आहे? तर मग तो सांगतो मी सूतपुत्र आहे. आता म्हणतो एवढ्या खालचा मी ब्राह्मणालाच द्यायची कबुली केलेली, तू माझ्याशी खोटं बोललास, म्हणून हे ब्रह्मास्त्र तुला नेमकं युद्धाच्या वेळेस आठवणार नाही. कारण सगळ्या विद्या मंत्रावर होत्या, शाप आहे तो, नेमकं तुला त्यावेळेस ते आठवणार नाही. आता याच्यातल्या 2-3 गोष्टी तर्काच्या आहेत. कर्णाला कवच कुंडल आहे. कवच कुंडल कधी घेतलेत? युद्धामध्ये इंद्राने घेतलेत. आणि हा ब्रह्मास्त्र अगोदर शिकायला आला. मग तो भुंगा कवच कुंडला असताना डसलाच कसा? आहे की नाही तर्काची गोष्ट. आणि कवच कुंडल कधी गेलेत? युद्धाच्या वेळेस. तोही इंद्र. इंद्र कोण आहे? अर्जुनाचा बाप. आपला पोरगा हरणार म्हणून तो कवच कुंडला मागायला येतो. हा दानवीर म्हटलंय कर्णाला, तो देतो. क्रांती प्रतिक्रांतीच्या जोडी आहेत या, की उल्लू बनवण्याचे मार्ग कसे. कर्णाला दानी बनवलं, दानी बनवून त्याच्यातलं सगळं हिसकावून घेतलं. आजही आमचे कर्ण असेच दानी आहेत की नाही. सगळ्या लोक जण आरोप करतात की नाही नाही आमच्या बुद्धिवंताला काहीतरी एवढे खोके एवढ्या पेट्या दिल्या असतील, तेव्हाच ते निवेदन काढतात. काही नाही दिलं, कर्ण आहे ते. एवढे बुद्धू आहेत, यायला काही न देता यांच्या अंगावरची कवच कुंडला काढून घेतली. आजही फक्त तुम्ही लिहा, आम्ही तुम्हाला अमुक अमुक करू, काही करत नाहीत. नंतर मुनगेकर कुलगुरू पदावरून खाली आले, परत काही नाही दिलं. नुसते काँग्रेसचे एकदा खासदार केले, आहे तिथेच आहे. ह्याच कथा होत्या त्या, की शाप आणि उशाप देऊन त्यांना एवढं दर्शवायचं की तुमच्या शस्त्रापुढे आमची जबान भारी आहे, आम्ही तुम्हाला शाप जरी दिला तरी क्षत्रिय राजे नष्ट करतो. त्याच्यामध्ये दिलं. आणि बाबासाहेब सांगतात की तीच प्रथा जसं शूद्राकरता त्यांनी मनुस्मृतीमध्ये किंवा चातुर्वर्ण्यामध्ये जो नियम लावला, क्षत्रियालाही आपल्या अंकित ठेवण्याकरता त्यांनी तोच नियम लावला की आम्ही तुम्हाला शाप देऊन किंवा निस्ता मंत्राने तुम्हाला भस्म करू शकतो. असं त्या पुरोरवा राजाला फक्त शाप देऊनच त्यांनी नष्ट केलेलं आहे. तिसरी घटना राजा नहुषाची आहे. नहुष व ब्राह्मण यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या संघर्षाची आहे. नहुष हा पुरुर्वाचा नातू होता. ही कथा महाभारतातील वन पर्वात व उद्योग पर्वात अशा 2 भागात सांगितलेली आहे. पुढील कथा महाभारतातील उद्योग पर्वातून घेतली आहे. व्रत राक्षसाची हत्या केल्यावर आपण एका ब्राह्मणाची हत्या केली हे लक्षात आल्यावर देवाचा राजा इंद्र भीतीपोटी पाण्यात जाऊन लपला. आता ही कथा तुम्हाला याच्यात बाबासाहेबांची लिहिली, कारण ही शॉर्ट मध्ये लिहिली. मी तुम्हाला नहुषाची गोष्ट सांगतो. पुरुर्वाचा हा नातू आहे आणि शांतनूचा बाप आहे नहुष. व्रात्य नावाचा राक्षस. कथा बघा कशा आहेत. ते रावणाला बी काय म्हणतात? राक्षस. आणि दशग्रंथी ब्राह्मण. हा व्रात्य नावाचा इथं राक्षस म्हणतात. पण इंद्राच्या हातून हत्या झाली तर इंद्र घाबरतो की राक्षस ब्राह्मण आहे, त्या राक्षसाची हत्या माझ्या हातून झाली, मला काहीतरी सजा मिळायची, म्हणून इंद्र उठतो समुद्रात जाऊन लपून बसतो. हा नहुष शांतनूचा बाप, पुरुर्वाचा नातू, हा एवढा पराक्रमी असतो आणि इंद्र जाऊन लपला तर देवाच्या याच्यात अंधार होतो.
अंधाराची गोष्ट काय सांग, कारण राजाशिवाय राज्य चालवता येत नाही ना. इंद्र कोणाचा राजा आहे? देवांचा. आणि त्याने वारते राक्षसाचा खून केलाय आणि त्याला वाटलं आता ब्राह्मण आहे तो, आपल्याला ब्रह्म हत्येची सजा मिळेल म्हणून तो जाऊन कुठे लपतोय? पुढची कथाला खूप सुंदर आहे ती. तो जाऊन समुद्रात लपतो आणि राजाचा राजाच गेला तर राज्यकारभार अनागोंदी लागते ना. म्हणून तुम्हाला माहित असेल की कुण्या राजाचा खून झाला लोकशाहीमध्येही तर ते आसन खाली ठेवत नाही. इंदिरा गांधीचा खून झाला, एम्स मध्ये तिच्या शेवटच्या डॉक्टरचं बुलेटिन आलं, ती वारली. अवघ्या 10व्या सेकंदाला राजीव गांधीचा राज्याभिषेक केला. कारण कुठली गोष्ट ती खाली ठेवत नाही, तेव्हापासून चालत आले. म्हणून हा इंद्र राज्य सोडूनच पळून गेला आणि मग त्या राज्यामध्ये हाहाकार माचला. मग सगळ्या देवांनी, कसं संयुक्तिक आहे बघा, सगळ्या देवांनी विनंती कोणाला केली? नहुषाला. कारण नहुषा कोण आहे? क्षत्रिय राजा आहे, पृथ्वीवरचा राजा आहे. त्याला विनंती केली आणि इंद्राच्या गादीवर बसवलं. कोणाला बसवलंय? नहुषाला. आता हे पृथ्वीवरचं हे ऐकतंय का? इंद्राच्या गादीवर बसलं ते म्हणे नुसती इंद्राची गादी नाही पाहिजे, मला इंद्राची बायको पण पाहिजे. त्यांनी पाहिलं तसं नाही, पण त्यांनी लक्ष केलं त्याच्याकडं. ती इंद्रायणी, तिच्यावर त्याची नजर गेली, म्हणजे डिमांड केली त्यांनी की मी इंद्राच्या गादीवर बसलो तर तीही मला आता पाहिजे. इंद्र हा देवाचा राजा आहे, म्हणजे कोणाचा प्रतिनिधी आहे? ब्राह्मणाचा प्रतिनिधी आहे. ब्राह्मणाला लिहिताना तर लिहिलं, पण त्याला वाटलं की जर ही नहुष आणि इंद्राने केली तर सगळा अनर्थ होईल. आणि म्हणून ती इंद्रायणी कोणाजवळ जाते? बृहस्पतीजवळ. बृहस्पती कोण आहे? देवांचा गुरु आहे. इथे बी काही कथा आहेत. हे सख्खे 2 भाऊ आहे, शुक्राचार्य आणि बृहस्पती. दोघांनी वाटून घेतलं, एक देवाचा गुरु झाला आणि एक राक्षसाचा गुरु झाला. दोघं भाऊ आहे, दोघांनी वाटून घेतलं. शुक्राचार्य कोणाचे गुरु आहेत? राक्षसाचे. आणि ते बृहस्पती कोणाचा आहे? देवाचा गुरु. पण त्याच्यात अजून एक आहे, त्या बृहस्पतीने लोकायत नावाचं दर्शन लिहिलं. ते कोणाकरता लिहिलं? चारवाका करता. चारवाकाचं सूत्र काय आहे? खा प्या मजा मारा, पुढं काही जन्म नाही. ते लिहिलंय कुणी? बृहस्पती. त्याच्या म्हणजे बाबासाहेब हा कुठला गुंता कुठे लावून मिळवतील आणि तुमच्या डोक्यावर कसं हे करतील काही सांगता येत नाही. ही नहुषाची कथा आहे. तर हा नहुषा इंद्र म्हणून बसतो आणि डिमांड इंद्रायणीची करतो. ती बिचारी पळून जाते आणि आपल्या गुरुजवळ जाऊन लपते. इंद्राचा पत्ता लागत नाही. सगळे परेशान आहेत आणि मग नाविलाज आहे. डोकं पाहता, परत त्याच्यात नका घुसू, घडलेलं काहीच नाहीये, हे वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये सगळे परेशान आहेत. मग ते देव, आता देव ही संकल्पना, बाबासाहेब म्हणतात देव ही संकल्पना अशी आहे की देवाला काहीही अशक्य नाही. पण यांना मात्र सगळं अशक्य झालं. इंद्र लपला, यांच्या राज्यामध्ये अंधार आहे, आणि नहुषाला विनंती केली, तो राजा केलाय. आणि हा नहुषा मात्र इंद्रायणी मागतोय. ती इंद्रायणी त्याला नाही मिळायची, ती बृहस्पतीकडे जाते. देव मजबूर होतात आणि म्हणतात एकदाची देऊन टाका याला इंद्रायणी. ते त्याच्याकडे जातात. आता ती बाई बिचारी, पण ती हुशार असते. ती म्हणते ठीक आहे मी याच्याकडे येतो, पण माझा नवरा कशामुळे लपला एवढा शोध मला लावू द्या, मग मी येते. तिचा शोध लावण्याकरता तीच निघते आणि तिला हिमालयाच्या पायथ्याशी कमळाच्या फुलात लपलेला इंद्र दिसतो. अथर्क्य गोष्ट वाटेल, पण तुम्हाला बुद्ध कुठे बसलेले आहेत? कमळाच्या फुलावर. फक्त कॉप्या केलेल्या आहेत त्यांनी. ही इंद्रायणी शोधत कुठे जाते? हिमालयाच्या पायथ्याशी, आणि कमळात लपलेला इंद्र तिला दिसतो, कारण कमळ समुद्रात चिखलातून वर येतात. आणि बुद्धही कशावर बसलेले दिसतील? तुम्ही नेहमी तुम्हाला कमळावरती दिसतील. आणि तेव्हा ती दिसल्यानंतर ती मग सगळी हकीकत त्याला सांगते. अरे बाबा तू लपून बसलास, तो माझ्या मागे लागलाय, तू इकडे लपून बसलास, काहीतरी कर, ये तिकडे, वाचव माझी इज्जत. आता याच्यामध्ये नहुषाने परत त्यांच्या देवाच्या पुढे प्रश्न टाकलेला आहे की देव म्हणतात ना की बाबा दुसऱ्याच्या बायकोकडे लक्ष नको ठेवू, वाईट आहे, नीतीत बसत नाही, त्याचा रोखटोक सवाल असतोय.
की ह्या इंद्रानं अहिल्या कशी वाटवली. अहिल्याला सोंग घेऊन ते अहिल्या वाटवलेली आहे त्यांची. अहिल्यानंतर रामाच्या पायानं नंतर ती याच्यात येते. त्या नहुषाने तेच विचारलं की हा अहिल्याची काही करू शकतो, आणि तेही तिच्या नवऱ्याचं सोंग घेऊन ऋषीचं. आणि तो ऋषी येडा त्या इंद्राला काय नाही करतो, बायकोला शाप देतो, तू दगडाची शिळ होऊन पडशील म्हणून. विचित्र कथा आहेत की नाही. परंतु इथे हा नहुषा तिची मागणी करतो, मग ती इंद्रायणीच सांगते की अरे बाबा तू अशी काहीतरी युक्ती शोधून काढ की त्या नहुषाचा. तो म्हणतो बाबा माझ्या बसमध्ये नाही. इंद्र त्याला घाबरलेला असतो, कारण तो खूप पराक्रमी आहे. पण मग तो सांगतो की असं कर की त्याला जाऊन सांग की जर तुला माझ्यापर्यंत संभोग पाहिजे तर जो वायू वेगाचा रथ आहे त्या रथात बसून तू माझ्यापर्यंत ये. वायू वेगाचा रथ कुठला असतो तर त्या रथाला ऋषी जुंपलेले असतात. ऋषी जुंपायचे आणि त्या रथात बसायचं, मग तो इंद्रायणीपर्यंत जाईल. याच्या पाठीमागचं षडयंत्र काय असतं की दुर्वास नावाचा ऋषी शाप द्यायला परफेक्ट आहे तो, आणि हा नहुष इंद्राच्या गादीवर बसलाय. हा एवढा उन्मत होतो की 4 ऋषीला आपल्या रथाला जुंपतो, उडवायला लावतो, आणि तो त्या दुर्वासाच्या माथ्यावर लात मारतो, आणि दुर्वास तिथं त्याला शाप देतो, आणि मग त्याचं राज्य नसतं. एवढी कथा रचली त्यांनी एका क्षत्रियाला नामोहरम करण्याकरता. त्या ऋषीला लात मारायची, त्यांनी शाप द्यायचा, आणि मग त्या नहुषाचं राज्य नष्ट होईल. ही इंद्राची पत्नी इंद्रायणी त्याला ती युक्ती सांगते. इंद्रापेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नाही हे त्याने आवर्जून सांगितले. गौतम ऋषीची पत्नी महासती अहिल्यास तिच्या पतीच्या अनुपस्थित इंद्राने भ्रष्ट केले, त्यावेळी तुम्ही त्याला का रोखले नाही. इंद्राने रानटी कृत्य केले, अनैतिक केले, हे त्याला का रोखले नाही. देवाने नहुषाला विनंती केली व ते इंद्रानेच घेऊन येण्यास निघाले. मी जे सांगितलं तेच की नहुषाने ते सगळं देवाला सांगितलं की तुम्ही त्यावेळेस इंद्राला का अडवलं नाही, मग आता मलाही अडवू नका. ती पुढची कथा सांगते, आणि तिथे तो त्याच्यावाला नाश करतात. सांगण्याचा उद्देश काय, परत तुम्ही त्यातच हरवून नका जाऊ. बाबासाहेबांचा सांगण्याचा उद्देश काय की त्यांनी ह्या वाङ्मयामध्ये क्षत्रियालाही भीती घालून ठेवलेली आहे, आणि त्यांना भीती तर एवढी पोकळ भीती, आपण काय म्हणतो त्याला निस्ताच पोकळदम, आम्ही शाप देऊ तुमचा सत्यानाश होईल. पण त्या शापाची भीती आजपर्यंत कायम आहे. आजही लोक, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आजही कुठलाही मराठा असो, आपण बाबासाहेबांचे उपकार माना की आज आपण त्यांच्या पाया पडत नाही. परंतु मोठ्यातला मोठा माणूस रस्त्याने जर ब्राह्मण दिसला की ते काय म्हणतात, पाय लागू गुरुजी. ते पायाला बी हात नाही लावू देत, पण पाय लागू गुरुजी. अजूनही ती डोक्यातली कल्पना गेलेली नाहीये. उलट आपण असं बोलायला गेलो, तुमच्याकडे मी सांगितलं ना की हे जे आजही सत्संग बित्संग चालतात की नाही, मागे कुठल्या तरी बाबाच्या सत्संगामध्ये लोक मेली, चेंगराचेंगरीत लोक मेली. डोक्यावर बघा किती मोठा पगडा घातलेला आहे. आता काही येते का त्याच्यावरच, कुठली केस झाली का काय झालं काय नाही. एका पत्रकाराने त्या ज्याच्या घरातली माणसं मेली त्याची मुलाखत घेतली. तुम्ही विचार करा की त्या घरातल्या माणसानं आक्रोश करायला पाहिजे होतं की नाही, त्या महाराजाच्या याच्यात गेले म्हणून आमचा माणूस मेला असं झालं म्हणायला पाहिजे होतं की नाही. त्याचा घरचा माणूस म्हणतोय मला दुःख झालं, मी नाही गेलो त्याच्यामध्ये त्या दिवशी, कारण मी जर त्याच्यामध्ये गेलो असतो तर मलाही मोक्ष मिळाला असतं. म्हणजे ब्राह्मणाच्या सत्संगात जाऊन मरणं हे त्यांच्याकरता काय आहे, मोक्ष. आजही कुंभमेळ्यामध्ये मेलेल्या लोकांचं काही झालंय माहिती आहे का तुम्हाला, कारण त्यांच्या डोक्यात एवढंच समावलेलं आहे की तो कुंभमेळ्यात मेला तो डायरेक्ट कुठे गेला, स्वर्गात गेला. त्याच्याशिवाय त्यांच्या डोक्यात, म्हणून कुठली केस नाही केले त्या लोकांनी, केस वापस घेतल्यात. सरकारने केलेली केस वापस घेतली, कारण आमचा माणूस इथं स्वर्गातला न जाणे तिथला यम उचलून नरकात फेके. म्हणजे केवढी मोठी अडचण आणि केवढा मोठा कुठाराघात आहे बुद्धीवरती की त्यांच्या शाप आणि ह्या गोष्टीला. त्या नहुषाने त्या दुर्वासाच्या माथ्यावर लात मारली, त्याने शाप दिला आणि हा संपला. पूर्ण देवाला जिंकणारा माणूस याच्या एका शापाने नष्ट झाला. प्रतिक्रांतीमध्ये लिहून ठेवलं
आणि बार 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 त्याची पारायण झाल्यामुळे अनाडी समाज, आज शिकली सवरलेली लोकही, परत तुम्हाला सांगतो की गणपती तर आणला, पण ब्राह्मण एवढे हुशार आहेत की त्यांच्या रोजगार हमीची व्यवस्था ते त्याच्यातही करून टाकतात. 2 कारणं होती गणपती आणण्याची. पहिलं कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती साजरी केली. दुसरं कारण मुसलमानाच्या मोहरम मध्ये आपली पोरं नाचू नये, परंतु त्याच्यातही त्यांनी शोधून काढलं, गणपती जर 7 दिवसाचा असेल तर 5व्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली पाहिजे. गणपती 10 दिवसाचा असेल तर 9व्या दिवशी घातली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणाची रोजगार हमी तिथेही त्यांनी चालू करून घेतली. एवढंच नाही तर सत्यनारायणाची पूजा आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पण घालतात. अक्षरशः तो गुन्हा आहे, परंतु तुम्ही लक्षात घ्या की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आजकाल सत्यनारायणाची पूजा घालणं सुरू केलेलं आहे. अजून 5-50 वर्षानंतर असं ठरवलं जाईल की या सत्यनारायणाने तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल. 50 वर्षानंतर तेच होईल. 26 जानेवारी हा गणतंत्र दिवस आहे. गणतंत्र दिवस म्हणजे काय? त्या दिवशी भारताने राज्यघटना स्वीकारली. कोणाचा उदो व्हायला पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. कधी ऐकलंय भाषण करताना कोणाला तुम्ही? आता आपण कुठे शाणे झालो, तेच आपणच झेंडा करतो आणि आपणच बोलतो, बाकी ठिकाणी कुठेही नाही. आता तिथेही सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि त्यांच्यातलाच कोणीतरी निर्माण होईल आणि तो सांगेल की त्या मनुचा 12वा वंश सीता आला आणि त्यांनी आम्हाला ही आधुनिक घटना दिली. हे व्हायला वेळ लागणार नाही, कारण हे वाङ्मय जसे निर्माण केले जातात. हे घडलंय का बाबासाहेब म्हणतात? बिलकुल नाही. ना कुठला नवस जन्माला आला, ना कुठला राम जन्माला आला, नि कुठला, पण आजही आमच्या डोक्यात ते घडलंय. रामायण आजही तसंच वाचलं जातं. वाल्मिकी कसा लिहितोय? वाल्मिकी लिहितोय की आजपासून 14 वर्षानंतर राम जन्माला येणार आहे आणि तो असं 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 करणार आहे. जेव्हा ते अर्ध्यात जातात तेव्हा लोक तल्लीन होतात की रामायण घडायला लागलं. आजही रामायण तसंच वाचलं जातं, परंतु त्या वाङ्मयामुळे पुढच्या कितीतरी पिढ्या बर्बाद झाल्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आम्हाला आमचा इतिहास माहिती असला पाहिजे. कशा करता माहिती असावं? काही काही म्हणतात ना, कशाला वाचायचं आता ते क्रांती प्रतिक्रांती? तुला माहिती असायला पाहिजे की आम्हाला गुलाम कसं बनवलं गेलं, आणि जेव्हा आम्हाला माहिती असेल की ह्या ह्या पद्धतीने आमच्या बापदाद्याला गुलाम बनवलं होतं, तर ती पद्धत आम्ही परत येऊ देणार नाही. त्याच्याच करताय नाही. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की क्षत्रियालाही त्यांनी सोडलं का? क्षत्रियाला न सोडल्यामुळे शिवाजी महाराजाला किती त्रास झालेला आहे. शिवाजी महाराजाच्या वेळेचा पिरियड तर सोडा, पण शाहू महाराजाच्या वेळेस इंग्रज आहेत. शाहू महाराजालाही या ब्राह्मणांनी सोडलं नाही. शाहू महाराज क्षत्रिय आहे, पण त्यांनाही सोडलेलं नाहीये. तो भट न आंघोळ करतात शाहू महाराजाला तोंडावर सांगतो की तुम्ही शूद्र असल्यामुळे तुम्हाला वेदोक्त मंत्र आम्ही म्हणणार नाही. कोणते म्हणू? पुरोणोक्त. पुरोणोक्त अर्थ काय? पुरोणोक्त म्हणजे पुराणातले आणि वेदोक्त म्हणजे वेदातले. सोप्या भाषेत जर कोणाला माहिती नसेल तर वेदोक्त मंत्र कुठले? वेदातले, ते ब्राह्मणाचे. आणि पुरोणोक्त म्हणजे ज्या भाकड कथा लिहिल्यात, पुराण लिहिलेत, त्यातले मंत्र म्हणजे पुरोणोक्त मंत्र. ही कथा अशी आहे की नहुषालाही त्यांनी पराक्रमी राजा, त्या नहुषाच्या नंतर त्यालाही शाप दिला. त्याच्यानंतर ते बऱ्याचशा कथा, खूप मोठी कथा आहे, ते मोठा अध्यायचा एक महाभारतामधला. पण थोडक्यात सांगितलं की तो दुर्वासाच्या माथ्यावर लाथ मारतो म्हणून त्याला शाप दिला जातो. आणि म्हणून असं क्षत्रियाचाही. चौथी घटना आहे निमी राजाची. निमी हा इंद चाकूच्या मुलापैकी एक होय. ब्राह्मणाशी त्याचा जो संघर्ष झाला त्याचे वर्णन विष्णू पुराणात करण्यात आलेले. त्यात म्हटले आहे की 1000 वर्ष चालणाऱ्या यज्ञाचे पौरोहित्य करण्याची विनंती निमीने ब्राह्मण ऋषी वशिष्ठास केली. आपण इंद्राचा 500 वर्षाचा यज्ञ करीत असल्याचे वशिष्ठाने उत्तराबद्दल सांगितले. तथापि तो कालावधी संपल्यावर परत येण्याचे आश्वासन दिले. त्यावर राजाने काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही व आपण जे सांगितले ते निमीने मान्य केले असे गृहीत धरून वशिष्ठ निघून गेला. वशिष्ठ परत आले तेव्हा त्यांना लक्षात आले की गौतम ऋषी व इतरांच्या मदतीने
निमी राजाने यज्ञ आयोजित केला आहे, आपणाला त्याबद्दल पूर्व सूचना दिली नाही. या कल्पनेने अपमानित झालेल्या वशिष्ठाने निमी राजा झोपेत असताना शाप दिला की तू तुझे शारीरिक अस्तित्व गमावून बसशील. निमी जागा झाला. त्याच्या लक्षात आले की आपणास कोणतीही कल्पना न देता शाप देण्यात आलेला आहे. त्याने तसाच प्रकारचा शाप वशिष्ठांना दिला व प्राणत्याग केला. त्याच्या शरीराचे दहन करण्यात आले. यज्ञाच्या अखेरीस पुरोहिताच्या विनंतीवरून निमीला पुन्हा जीवनदान देण्यास देव तयार होतात, परंतु निमी तयार होत नाही. त्याच्या इच्छेनुसार त्याला सर्व सजीवाच्या डोळ्यात स्थान दिले जाते. त्यामुळे प्राणी मात्राचे डोळे सारखे उघडझाप करीत असतात. निमी नावाच्या राजाची कथा महाभारत, खूप मोठी कथा आहे ती. निमी हा क्षत्रिय राजा आहे. या क्षत्रिय राजा त्यावेळेस ब्राह्मणाचे यज्ञ बी त्यांनी कमी जास्त नाही ठेवले. काही हजार हजार वर्ष चालायचे, 500-500 वर्ष चालायचे. रामाच्या राज्यातला जो ब्राह्मणाचा मुलगा मेला होता तो किती वर्षाचा होता माहित होता? 150 वर्षाचा. 150 वर्षाचं ब्राह्मणाचं पोरग मेलं आणि म्हणून ते रामाच्या दरबारात घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं माझा पोरगा का मेला, तर कोणीतरी शूद्र तपश्चर्या करतो. इथे तशाच प्रकारचा आहे. हा निमी राजाचा वशिष्ठाला यज्ञ करायचा 500 वर्षाचा. बघा, निमी राजा हा दशरथाच्या अगोदरचा जवळजवळ 17-18वा वंशज आहे. त्याच्यानंतर दशरथ निर्माण झाला आणि तो वशिष्ठ दशरथाच्या दरबारात बी आहे. ही संकल्पना कुठून आलेली आहे? भगवान बुद्धाच्या कल्प नावाच्या संकल्पनेची. कारण जर कल्प घडवायचा आहे तर आम्हाला 12 लाख वर्ष राज्य करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय गौतम बुद्धाच्या कल्पाला विरोध करता येणार नाही. आणि मग हा निमी राजाला सांगतो की 500 वर्ष मला यज्ञ करायचा आहे, तू संरक्षण दे. हा हो म्हणतो. तो निघून जातो. निमी राजाचा गौतम ऋषीला आपल्या सोबत घेतो, 200-300 दिवसाचा यज्ञ करून मोकळा होऊन जातो. वशिष्ठ येतो. वशिष्ठाला राग येतो आणि मग हा निमी राजा झोपेत आहे तोपर्यंत हा त्याला शाप देऊन टाकतो. शाप ही असा देतो की तुझं शरीर काम करणार नाही, कारण मी नसताना तू यज्ञ केलास. हा निमी राजा झोपेतून उठतो तर त्याला त्याचं शरीर काम नाही करत. मग तो परत तर्क लावतो की मी झोपेत असताना मला कसा शाप दिला, समोरासमोर द्यायला पाहिजे ना. आता तर जर तसा अर्थ लावायचा, शाप देणं म्हणजे शिवी देण्यासारखं होतं. झोपतच त्याला शाप दिला आणि त्या लोकांची शिवी म्हणजे ती लागू होत होती. तर तोही त्या वशिष्ठाला शाप देऊन टाकतो. परंतु तो क्षत्रिय असल्यामुळे त्याचा शाप काही लागत नाही. पण हा शाप देऊन जीव देऊन टाकतो. मग देवाच्या पुढे प्रश्न निर्माण होतो. देव त्या निमी राजाला जिवंत करायचा प्रयत्न करतात, पण निमी राजा जिवंत होत नाही. आणि म्हणून निमी राजा काय आहे आजकाल, तर तुमचे माझे जे डोळे आहेत की नाही, तो आहे निमी राजा. कारण त्याला देवाने आशीर्वाद दिला म्हणून आपल्या डोळ्याची नेहमी उघडझाप होते, झोपत नाही. तो निमी राजा आहे की नेहमी उघडझाप करतो डोळ्याची. तर्काला न पटणारी गोष्ट आहे, परंतु त्याच वशिष्ठाला तो त्या उघडझापीमुळे यज्ञ करू देत नाही. तो वशिष्ठ राजा पार दशरथाच्या याच्यापर्यंत त्याचा पाठलाग करतो. निमी राजा तिथे निमी राजाचाही ब्राह्मणाने असा केलेला विध्वंस आहे. पाचवी घटना आहे वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील संघर्षाची आहे. वशिष्ठ हा ब्राह्मण पुरोहित असतो, विश्वामित्र हा क्षत्रिय असतो. आपण ब्राह्मण व्हावे अशी विश्वामित्राची फार मोठी महत्वाकांक्षा असते. पुढील प्रसंग रामायणातून घेतला असून त्यावरून विश्वामित्र हे ब्राह्मण होण्यास का उत्सुक होते हे कळून येईल. ब्राह्मण होणं आजही सगळ्याच लोकांना ब्राह्मण व्हावं वाटते. आपली लोक काय व्हायला उत्सुक आहेत? ब्राह्मण. आपल्या त्या टोळक्या झाल्या, मराठ्याच्या झाल्या, कुणब्याच्या झाल्या, धनगराच्या झाल्या, सगळ्याला काय व्हायचंय? ब्राह्मण व्हायचं. ब्राह्मणाला शिवी तर द्यायची, पण व्हायचंय काय? ब्राह्मण व्हायचं. ह्या विश्वामित्रालाही तसं काय व्हायचं होतं? ब्राह्मण व्हायचं होतं. मोठी कथा आहे. का ब्राह्मण व्हायचं होतं? तर त्या वशिष्ठाकडे कामधेनू नावाची गाय होती. कामधेनू म्हणजे तिच्या पुढे जे काही तुम्ही म्हणाल ते
तयार राहत होतं. हा विश्वामित्र राजा होता ना, जाऊन त्या वशिष्ठाला सांगतो की तुला मी 1000 गायी देतो, पण ती गाय मला दे. आता ती सगळंच देणारी गाय हा कशी काय देईल? आपले येडे देऊन टाकतात काही, पण तो वशिष्ठ ब्राह्मण होता ना, तो कसा देईल? आपल्याकडे देतात की नाही? आपल्या रामदास आठवलेला सांगितलं की लगेच जाऊन बसायला तयार, आपल्या जवळचं सगळं द्यायला तयार असतात. ते देतात का? वशिष्ठ द्यायला तयार नाही. हा राजा आहे, याला राग येतो आणि म्हणून ते कामधेनू घेऊन तो पुऱ्या संसार निघून जातो. म्हणजे कामधेनू बी एवढी अडचणीची, तिला ब्राह्मणच पाहिजे, ती काही या वशिष्ठाकडे राहत नाही. बरं ती असंच पळून जावा ना, ती अशीच पळून जात नाही, याला शाप देते, याचं सगळं राज्य उद्ध्वस्त करते, निघून जात. आणि मग त्या विश्वामित्राला राग येतो की आता मी पण ब्राह्मण, खूप मोठा प्रकार आहे त्याच्यात. रंभा नावाची येते, तो तपश्चर्या करतो. ती रंभा जवळजवळ याच्याकडं एक युग म्हणजे 10,000 वर्ष राहते, आणि त्या 10,000 वर्षात तिला एक पोरगी होते. हा खूप मोठा प्रवास केल्यानंतर मग हा त्याच्यामध्येच मग ते दशरथाचे पोरं घेऊन जाणं, हे ते सगळा प्रकार आहे. आणि तेव्हा कुठे त्या यज्ञात तो ब्राह्मण. बाबासाहेब म्हणतात की एवढी मोठी प्रक्रिया ब्राह्मणाची त्याच्यात दिली, परंतु खाली मात्र इमारत बिनजिण्याची बनवून ठेवली. म्हणजे किती ढोंगी लोक आहेत की शास्त्रामध्ये त्यांना त्यांच्यानुसार गुंतवण्याकरता विश्वामित्राला एक प्रोसिजर दिली ब्राह्मण होण्याची. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी वाचनात आलंय माझ्या, UPSC आणि MPSC नावाची जेव्हा घटनेमध्ये तरतूद करायची होती की नाही, बाबासाहेब याच्याकरता खूप सजग आहे. बाबासाहेबाचं वर्ण व्यवस्थेला विरोध आहे, पण वर्ग व्यवस्थेला नाही. आपल्या ताकदीने निर्माण होऊन बनणं, त्याला बाबासाहेब समर्थन करतात. म्हणून आजही तुम्ही एकदम चाणाक्ष बुद्धीने जा. UPSC मध्ये पहिल्या 100 लोकांना काय केलं जातं? IAS केलं जातं. पहिले 100 जे येतात की नाही, ते कोण असतात? IAS असतात. IAS म्हणजे ब्राह्मण आहे, ज्याचं डोक्याचं काम आहे, तो कलेक्टर होतो. पूर्ण जिल्ह्याचा कारभार त्याच्या हाताशी असतो. त्याच्यानंतरचे 100 IPS होतात. काय होतात त्याच्यानंतरचे 100? IPS होतात, म्हणजे क्षत्रिय असतात. पोलीस आहेत ना, IPS म्हणजे कोण आहेत? पोलीस आहेत. त्याच्यानंतरचे खालचे तुमच्यावर इन्कम टॅक्स ऑफिसर, हे ते सगळं 999 पोस्ट असतात. ही पद्धत बाबासाहेबांनी तुमची वर्ण व्यवस्था मातीत गाळायला, म्हणून मी मागे उपासना म्हणत नव्हतो का की IASचा पोरगा महाराचा चांभाराचा मांगाचा असेल तर ब्राह्मणाच्या पोरीला चालतो. म्हणून आम्हाला सगळ्याला काय बनायचंय? ब्राह्मण बनायचंय. बाबासाहेबाच्या विचारातले ब्राह्मण आपण जरूर बनलं पाहिजे, पण आम्ही बाबासाहेबाच्या विचारातले ब्राह्मण नाही बनायचं, आम्हाला मनूच्या विचारातला ब्राह्मण बनायचं. बाबासाहेबांनी ही वर्ग व्यवस्था आणून ठेवली होती, आणि म्हणून क्लास 1च्या पोस्ट भरण्याकरता घटनेत मुद्दाम तरतूद केलेली आहे. UPSCच्या परीक्षेची, UPSCचं महामंडळ, तुमच्यावालं निवडणुकीचा आयोग आणि परीक्षेचं महामंडळ, हे बाबासाहेबांनी घटनेत आणलेलं आहे. कारण बाबासाहेबाला ती अपेक्षा होती की आम्ही वर्ग व्यवस्था निर्माण केली पाहिजे की जी बुद्धाच्या काळामध्ये होती. तिथे युनिव्हर्सिटीमध्ये पदव्या दिल्या जायच्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बाबासाहेबांनी खूप डोक्याने ती पद्धत त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, बुद्धाच्या अगोदरची. आमच्या लोकांच्या अजून ती लक्षात आली नाही, आणि म्हणून बाबासाहेब एका कलेक्टरला सांगतात की तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन कुठे जात जा, हप्त्यातून एक वेळा ज्या झोपडपट्टीतून तू आला त्या झोपडपट्टीत जा. कारण बाबासाहेबाला ती वर्ग व्यवस्था निर्माण करायची होती, वर्ण व्यवस्थेला दाबून. आम्ही करत आलो, पण प्रतिक्रांतीत तेही खूप हुशार आहेत. आम्हाला ती पद्धत नेमकी, आम्ही तिच्या जवळ जवळ आलो की आता ते डायरेक्ट भरती त्यांनी सुरू केलेली. जॉईंट सेक्रेटरी माहिती आहे का तुम्हाला? जॉईंट सेक्रेटरी डायरेक्ट भरायला सुरुवात केली. कारण तुम्ही नेमके जवळ येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर आणि इंजिनियर आपली पोरं व्हायला लागली. आज तुम्हाला सांगतो, इंजिनियरचा कचरा करून ठेवला त्या लोकांनी. एवढ्या इंजिनिअरिंग कॉलेजला मान्यता दिली की त्यावेळेस त्यावेळेसच्या इंजिनियरला एवढी किंमत होती
की डॉक्टरपेक्षा इंजिनियरला जास्त भाव होता. आता नाही. कारण जेव्हा बहुजनाची विशेषतः तुमची पोरं इंजिनियर आणि डॉक्टर व्हायला लागली तेव्हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढ्या कॉलेजला मान्यता दिली की प्रत्येक जण इंजिनियर व्हायला लागला. आणि जर लिमिटपेक्षा जास्त झाले तर नोकऱ्या मिळणं कठीण होतं. म्हणून आज इंजिनियर बेकार आहेत. कितीतरी इंजिनियर बेकार आहेत. तसं अजून 10 वर्षांनी ते डॉक्टरची पण तीच गत करणार आहे. कारण आता ते कॉलेजला एवढी की 50 लाख घेऊन डॉक्टर निर्माण होऊ शकतो. त्यांना डॉक्टरचं सर्टिफिकेट कशा करता हवंय? फक्त दवाखान्यात लटकवायला. तो केबिन मध्ये मेन खुर्चीत बसेल आणि तुमचे सगळे डॉक्टर तिथं नोकरीला असतात. प्रतिक्रांतीची बीज अशा प्रमाणे असतात. म्हणून मी मागं तुम्हाला सांगितलं होतं की म्युन्सिपाल्टीमध्ये चतुर्थ श्रेणी काम करणाऱ्या माणसाला पगार 40,000 रुपये. ब्राह्मण एवढा हुशार आहे की त्यांनी ऍप्लिकेशन केलं, जॉईनिंग अमाऊंटही घेतली, 40,000चा पगार, आणि 15,000 भंग्याला दिलं आणि काम करायला कोणाला लावलं? भंग्याला. पगार हा 40,000 घेतो. जेव्हा मायावती मुख्यमंत्री झाली ना, लखनौ मध्ये तिने गटारात उतरवले, राजीनामे दिले त्यांनी. हा इतिहास आपल्याला नाही माहिती. कारण प्रतिक्रांती क्रांतीची लोक आली की काय होतं. आजही मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात, औरंगाबाद मध्ये जास्त दिसत नाही सुलभ शौचालय, रेल्वे बिल्वेच्या बाजूला दिसतात सुलभ शौचालय की जे पैसे देऊन यूज करायचा. कोणाची असायला पाहिजे होती ती? भंग्याची असायला पाहिजे होती ना, कारण तीच काम करतात. ते टोटल ब्राह्मणाची आहे. सुलभ शौचालय तो बांधतो, काम करायला भंगी असतो. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या बीजामध्ये अशीच भीती दाखवली. तो परफेक्ट आहे, बाईनी शिकू नये म्हणून मनुस्मृतीमध्ये घातलं. पण जेव्हा महात्मा फुले सावित्रीबाईंनी शाळा काढल्या, पहिले 2 वर्ष विरोध केला आणि विरोध करूनही ऐकत नाही म्हटल्यावर तेव्हा सगळ्यात अगोदर पोरी शिकवायला कोणाच्या पाठवल्या? ब्राह्मणाच्या. ते आत्मसात करतात. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये कुठल्या गोष्टीला आत्मसात करायचंय म्हणून बाबासाहेबांनी इथं लिहिलं की क्षत्रियालाही त्यांनी सोडलं नाही. क्षत्रियाच्या मनगुटावरती शाप आणि उशाप नावाचे प्रकरण, आणि म्हणून बाबासाहेब हे 900पर्यंतची उदाहरण देतात विश्वामित्राचं. आणि हे प्रकरण खूप मोठं आहे, ते आपण उद्या बघू. अजून विश्वामित्राची कहाणी खूप मोठी आहे, ती मी उद्या सांगेन.